आखातात सुरू असलेल्या संघर्षामध्ये ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले अत्यंत निषेधार्ह असून यामुळे जागतिक अन्न, इंधन आणि खत सुरक्षेवर विपरीत परिणाम होत आहे, असं स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पश्चिम आशियातल्या बिघडत चाललेल्या सुरक्षा स्थितीवर त्यांनी बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सविस्तर चर्चा केली. त्यांनी यावेळी खलिफा यांना आणि बहरीनच्या जनतेला ईद उल फित्रच्या शुभेच्छाही दिल्या. सागरी वाहतुकीचे मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्यासोबतच नौकानयनाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं ही काळाची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. बहरीनमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी सातत्यानं सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी बहरीनच्या राजांचे आभार मानले. ही चर्चा फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यम संदेशात म्हटलं आहे. आखातात सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईनं नजर असून